एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेच्या संकल्पनेत किती घटक होते? बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांची जी बुद्धिमत्तेची संकल्पना आहे, तर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेमध्ये एकूण किती घटक होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. 4, 5, 3 की 10? तर एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या याच्यात एकूण 4 घटक होते. किती? त्यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 4 घटक हे सांगितले होते. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे 4 घटक सांगितले होते. ओके, पहा. आता विद्यार्थी मित्रो, यांनी 4 घटक सांगितले. मग हे कोणकोणते आहेत? ओके, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे 4 घटक सांगितले. तर त्यामध्ये कोणते घटक येतात? तर बघा, थॉर्नडाईक जो आहे हा सर्वप्रथम कोणत्या देशाचा होता? तर हा लक्षात असू द्या, अमेरिका या देशाचा हा मानसशास्त्रज्ञ होता. याने बुद्धिमत्तेचे 4 घटक सांगितले, सर्वांना माहिती आहे. ओके, मग आता हे 4 घटक कोणते हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते घटक आपण समजून घेऊया. यामध्ये पहिला घटक होता जो त्यांनी सांगितला, तो आहे वाक्यपूर्तता. ओके, कोणतं? वाक्यपूर्तता. त्यानंतर दुसरा घटक त्यांनी जो सांगितला तो होता गणिती युक्तिवाद. गणिती युक्तिवाद. त्यानंतर तिसरा घटक सांगितला तो आहे शब्द संपत्ती. शब्द संपत्ती. आणि चौथा घटक जो आहे विद्यार्थी मित्रो, दिशानुगमन. ओके, काय आहे? दिशानुगमन. हे 4 बुद्धिमत्तेचे घटक त्यांनी सांगितले. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे हे चारही जे घटक आहेत ना, हे चारही घटक थॉर्नडाईकचा पुंज म्हणून ओळखले जातात. ओके, थॉर्नडाईकचा पुंज म्हणून हे चारही घटक ओळखले जातात. आणि यामध्ये बघा, सगळ्यात महत्वपूर्ण याला काय म्हणतात? याला CAVD या नावाने ओळखल्या जाते. ओके, CAVD या नावाने यास ओळखल्या जाते. लक्षात असू द्या, CAVD या नावाने हे ओळखल्या जातात. त्यामुळे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेची संकल्पनेमध्ये किती घटक सांगितले? त्यांनी 4 घटक सांगितले होते. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा, स्पष्टीकरण आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.